नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपल्याला भारतीय बँक पर्यावरणातील अलीकडील प्रवृत्तींचा अभ्यास करायचा आहे. भारतीय बँकिंग पर्यावरणातील अलीकडील बदल किंवा रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन बँकिंग एन्व्हायरमेंट. भारताच्या बँकिंग पर्यावरणातील किंवा बँक पर्यावरणातील अलीकडील प्रवृत्ती किंवा अलीकडील बदल. बघा, अलीकडील काळात बँक पर्यावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि हे बदल बँकांची कार्य करण्याची पद्धत, व्यवहारासाठी वापरण्यात येणारी साधने आणि तिच्या स्वरूपामध्ये बदल होत आहेत. ते बदल प्रत्येक कालावधीत वेगवेगळ्या स्वरूपात होत आहेत. बघा, सन 2000 ते 2009 या कालावधीत ग्राहकांना बँकेत किंवा बँक शाखेमध्ये जाऊन बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा लागत होता. परंतु 2010 ते 2019 या कालावधीत ग्राहक हा डिजिटल स्वरूपात बँकांसोबत संपर्क साधतो आणि तोही दिवसातून 24 तासात केव्हाही. त्यानंतर सन 2020 ते 2025 या काळात आता स्वतःच्या किंवा कमी भाडेतत्वावर जागा घेऊन बँका प्रक्रिया केंद्रे देखील सुरू करतील. त्यामध्ये आधुनिक ॲप बेस अकाउंट, डिजिटल क्रेडिट कार्ड, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, रोबोटिक्स ATM, रोबोट आधारित रोखी ठेवी स्वीकारणारी बँक सेवा केंद्रे. या सर्वांचा परिणाम असा होईल तो म्हणजे बँक सेवांचा खर्च अत्यंत कमी होईल आणि बँकांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि पारंगत कर्मचाऱ्यांची देखील गरज भासणार आहे. ग्राहकांना जलद तसेच कमी खर्चित आणि खात्रीशीर व सुरक्षित बँक सेवा यामुळे प्राप्त होणार आहेत. बघा, भारतात 1991 नंतर नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला गेला आणि त्यामुळेच बँकिंग पर्यावरणात देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ई बँकिंग. त्यालाच इलेक्ट्रॉनिक बँकिंग असे देखील म्हटले जाते. बघा, ई बँकिंगचा उदय साधारणपणे अमेरिकेत 1981 साली झाला असे म्हटले जाते. न्यूयॉर्क शहर हे ई बँकिंगचा वापर करणारे प्रथम ठिकाण मानले जाते. सिटी बँक, चेस मनहटन, केमिकल बँक व हनोव्हर या 4 प्रमुख बँकांमार्फत नाविन्यपूर्ण बँक सेवा देण्यास सर्वात आधी सुरुवात झाली. नाविन्यपूर्ण बँक सेवा वितरित करण्याचे माध्यम आणि व्यवसाय वृद्धीचे प्रभावी माध्यम म्हणून इंटरनेट हा जागतिक पातळीवर बँकिंगचा जास्तीत जास्त बँकांकडून वापर होऊ लागल्यानंतर भारतातील बँक व्यवसाय देखील इंटरनेट बँकिंगच्या उत्क्रांतीच्या टप्प्यावर होता. भारतीय बँक ग्राहकांना इंटरनेट बँकिंगमार्फत खात्रीशीर, परिणामकारक, विश्वासू तसेच सर्वसमावेशक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलद बँक सेवा मिळाव्यात यासाठी भारताची रिझर्व्ह बँक म्हणजेच मध्यवर्ती बँक व भारत सरकार देखील प्रयत्नशील आहे. मोठ्या संख्येने व पुन्हा द्याव्या लागणाऱ्या रकमांचे व्यवहार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्लिअरिंग सिस्टीम भारतात 1990 साली सुरू करण्यात आली. बघा, या पद्धतीमध्ये सप्टेंबर 2008 मध्ये नवीन सुधारणा करण्यात आली. त्यामुळे बँकांनी संगणकीकृत प्रणालीचा वापर केला, ज्यामध्ये स्वयंचलित टेलर यंत्र म्हणजेच ATM, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, टेलिबँकिंग, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग व कोर बँकिंग यासारख्या आधुनिक प्रणालीचा वापर हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला. त्यालाच इलेक्ट्रॉनिक बँकिंग किंवा ई बँकिंग असे म्हटले जाते. बघा, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून केला जाणारा बँक व्यवसाय म्हणजेच ई बँकिंग अशी देखील ई बँकिंगची व्याख्या केली जाते. सन 1994 पासूनच ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा देण्यास बँकांनी सुरुवात केली. सार्वजनिक तसेच खाजगी बँकांनी संपूर्णपणे संगणकीकरण करून ग्राहकांना जलद सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, ई बँकिंगद्वारे करता येणारे जे व्यवहार आहेत त्यामध्ये
पैसे खात्यामध्ये जमा करणे व काढणे, खात्यातील व्यवहारांची प्रत परत मिळवणे, ग्राहकांच्या वतीने खात्यातील रकमांचे हस्तांतरण करणे, खात्यातील सर्व अद्ययावत माहिती प्राप्त करणे, ठेवी व कर्जांवरील व्याजदर आणि इतर शुल्क यांची अद्ययावत माहिती मिळवणे, ग्राहकांच्या वतीने वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादींचा भरणा करणे, अशा प्रकारचे सर्व व्यवहार खातेदाराला ई बँकिंगच्या मार्फत करता येतात. म्हणजे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करता येतात किंवा काढताही येतात. त्यानंतर आपल्या खात्यातील व्यवहाराची प्रत मिळवता येते, ग्राहकांच्या वतीने खात्यातील रकमेचे हस्तांतरण केले जाते, खात्यातील सर्व अद्ययावत माहिती ग्राहकाला प्राप्त होते, ठेवी तसेच कर्जावरील व्याजदर आणि इतर शुल्क यांची देखील अद्ययावत माहिती ग्राहकाला प्राप्त होते. आणि अशा प्रकारचे व्यवहार हे खातेदाराला ई बँकिंगच्या मार्फत करता येतात. बघा, ई बँकिंगमध्ये प्रामुख्याने 4 बाबींचा समावेश होतो. त्यामध्ये पहिलं आहे बँक खातेदार व बँक. बघा, ई बँकिंगमुळे खातेदाराला कार्यालयीन वेळेचे मर्यादा न पाळता रांगेत उभे राहावे लागत नाही. इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यामुळे खात्यात पैसे जमा करणे, खात्यातून पैसे काढणे, क्रेडिट कार्ड सेवा उपलब्ध होतात. खातेदाराला आपल्या खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती याद्वारे प्राप्त होते. त्यामुळे खातेदाराला आपल्या खात्यातील सर्व व्यवहारांची माहिती प्राप्त होते, तसेच सर्व व्यवहारांची गोपनीयता देखील पाळली जाते. त्यानंतर बँकांमधील ई बँकिंग. बँकांमधील ई बँकिंग. बघा, बँकांमधील व्यवहारांसाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ई बँकिंग नेट मार्फत चालत असते आणि त्याच्याशी फक्त बँकांचा संबंध असतो. ही बँक पद्धती पूर्णपणे सुरक्षित असते. तसेच अनधिकृत व्यवहार पूर्णपणे प्रतिबंधित देखील असतात. त्यानंतर पुढची बाब आहे ई बँकिंग आणि मध्यवर्ती बँक. बघा, देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही या बँकेच्या कक्षेमध्ये येणाऱ्या ज्या काही सर्व बँका आहेत, बाह्य नेटने एकमेकांशी जोडल्या जातात व त्यामुळे वेगवेगळ्या बँकांमधील धनादेश, निरसन सेवा, हुंड्या वटवणे, रोख निधीचे व्यवस्थापन करणे यासारखी कामे केली जात असतात. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विविध व्यवहार हे एकमेकांशी जोडले जातात. उदाहरणार्थ, जागतिक बँक असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर देशांच्या मध्यवर्ती बँका असतील, या सर्व बँकांशी रिझर्व्ह बँक व्यवहार करत असते. ई बँकिंगच्या माध्यमातून हे व्यवहार केले जातात. त्यानंतर ई बँकिंग व इंटरनेट सुविधा. बघा, बँकेच्या खातेदाराचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी इंटरनेट सुविधा आवश्यक असते. खातेदाराच्या खात्यातील रक्कम काढणे, त्या रकमांचे हस्तांतरण करणे यासारख्या सुविधांसाठी इंटरनेट सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असते. त्यानंतर बघा, ई बँकिंगचे फायदे. पहिला आहे अविरत बँकिंग सेवा. बघा, ई बँकिंगमुळे खातेदाराला दिवसातील 24 तास व वर्षातील 365 दिवस ही बँकिंग सेवा उपलब्ध होते. त्यामुळे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये जाण्याचे बंधन ग्राहकावर राहत नाही. त्यानंतर दुसरं आहे वेळेची बचत. ई बँकिंगमुळे ग्राहकाला किंवा खातेदाराला बँकेच्या कार्यालयात न जाता घरी बसून किंवा ऑफिसमध्ये जिथं कुठे असू त्या ठिकाणी आपण मोबाईलच्या माध्यमातून, संगणकाच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून केव्हाही आपल्या खात्यातील विविध व्यवहार करू शकतो. उदाहरणार्थ, फोनपे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल, यासारख्या ॲपद्वारे देखील आपण ई बँकिंगच्या सुविधा प्राप्त करून घेऊ शकतो. त्यानंतर बँकिंग सुविधा उपलब्ध होतात. बघा, बँक खातेदाराला ATM कार्डच्या सहाय्याने 24 तास पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देते. तसेच CDM मशीनद्वारे पैसे भरणे, रकमांचे हस्तांतरण करणे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, टेलिफोन बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारख्या सोयीसुविधा देखील बँक ई बँकिंगमुळे उपलब्ध करून देते. आणि त्यामुळे कमी खर्चात बँकिंग सुविधा आपल्याला म्हणजेच ग्राहकाला उपलब्ध होतात. ई बँकिंगमुळे ग्राहकांची गरजा या
किंवा आवश्यकता कमी वेळेत व कमी खर्चात पूर्ण करता येतात. कोणतेही जास्त शुल्क न आकारता खातेदाराला मोठ्या प्रमाणात या ई बँकिंगच्या अनेक सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि त्यामुळे ई बँकिंगमुळे ग्राहकाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर